Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. भाजपने पूर्वी 20 आणि त्यानंतर आता 3 अशा 23 उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामध्ये काही खासदारांचं तिकीट कापण्यात आलं तर काही खासदारांना कंटिन्यू करण्यात आलंय. परंतु असं असलं तरी सुद्धा भाजपने काही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामागचं गणित आणि यामागची जी राजकीय स्टोरी आहे ती आता समोर यायला सुरुवात झाली आहे. पुण्यातून म्हणजे गिरीश बापट यांचे निधन झाल्यानंतर पुण्यामध्ये पोटनिवडणूक झालेली नव्हती. परंतु आता देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीबरोबर पुणे लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि पुण्यामध्ये भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना रिंगणात उतरवलंय. आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे कोथरूडमधून येतात. त्यांच्या मागे पक्षाची एक ताकद आहे. RSSचे ते एक स्वयंसेवक राहिलेले आहेत. असं असलं तरी काँग्रेसने सुद्धा त्यांच्या विरोधात मातब्बर उमेदवार जो तो उभा केलाय. कसबा पेठ पोटनिवडणुकीमध्ये जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने आता लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. आता दोन्ही नेत्यांमध्ये तगडी फाईट होईल असं काहीसं चित्र निर्माण झालंय. दोन्ही उमेदवारांकडून सुद्धा आता प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. परंतु आता पुण्यामध्ये या दोन उमेदवारांपैकी कुणाची जमेची बाजू काय आहे, कोण कुठे कमी पडू शकतं, कोण कुणाच्या विरोधात मजबूत आहे, या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अतिक्षक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक. भाजपचे मुरलीधर मोहोळ असतील किंवा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असतील, या दोन्ही नेत्यांची जमेची बाजू काय आहे हे समजून घेण्यापूर्वी पुणे लोकसभेचं सध्याचं चित्र कसं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. पुणे लोकसभेमध्ये पुणे हा लोकसभेचा जो मतदारसंघ आहे हा प्रामुख्याने शहरी मानला जातो आणि त्यामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ आहे. त्यामध्ये पहिलं शिवाजीनगरमधून भाजपचे सिद्धार्थ शिवळे हे आमदार आहेत. पर्वतीमधून माधुरी मिसाळ ज्या भाजपच्या आमदार आहेत. पुणे कॅन्ट जो मतदारसंघ आहे तो पुण्याचा हार्टलँड मानला जातो. तिथे सुनील कांबळे जे भाजपचे आमदार आहेत. आणि कोथरूडमधून जो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, एक प्रकारचा गड मानला जातो, तिथे चंद्रकांत पाटील जे आता सरकारमध्ये मंत्री देखील आहेत ते भाजपचे आमदार आहेत. आणि वडगाव शेरीमधून सुनील टेंगरे जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत. आणि कसबा पेठ जिथून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आमदार आहेत. पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराला हरवून ती निवडणूक जिंकली होती. आता प्रामुख्याने या 6 जागांपैकी 4 जागा या भाजपकडे आहेत आणि 1 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि 1 जागा रवींद्र धंगेकर जी काँग्रेसकडे. आता जर लोकसभेचं डेमोग्राफिक आपण जर बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने भाजप मजबूत असल्याचं कागदावर सध्या तरी दिसतं. दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा पवार गट यांच्याकडे 1 जागा आहे आणि काँग्रेसकडे 1 जागा आहे. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वेगळ्या 1-1 जागा असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर पुणे लोकसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षांपासून 2014 नंतर तिथून अनिल शिरोळे विजयी झाले. 2019 मध्ये गिरीश बापट तिथून विजयी झाले. तर त्यामध्ये कोथरूड हा मतदारसंघ सातत्याने, कोथरूड असेल, पर्वती असेल, शिवाजीनगर असेल, या काही मतदारसंघांमधून भाजपला चांगली लीड मिळते आणि तिथून भाजपचे उमेदवार सुद्धा आहेत. त्यामुळे आता ग्राउंड लेवलवरचं चित्र असं असलं तरी सुद्धा या दोन्ही उमेदवारांची जमेची बाजू काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. तर मुरलीधर मोहोळ जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ हे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत आणि सध्या ते भाजपचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सुद्धा आहेत. त्यामुळं माजी महापौर म्हणून त्यांनी काम केल्यामुळं शहरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. भाजपचे माजी नगरसेवक असतील, संघटनात्मक पदाधिकारी असतील, नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांच्याशी थेट जो जनसंपर्क आहे, थेट जे त्यांचा कॉन्टॅक्ट आहे तो भाजपच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं चित्र सध्या आहे. दुसरीकडे मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे पुण्यात कोथरूड हा भाजपचा गड मानला जातो आणि या गडातूनच कोथरूडमध्येच जे मुरलीधर मोहोळ हे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळं जिथून भाजपला लीड मिळू शकते, जिथून चांगलं मताधिक्य मिळू शकतं, त्याच भागातून मुरलीधर मोहोळ येतात. त्यामुळं ही जमेची बाजू जी आहे ती मुरलीधर मोहोळ यांची मानली जाते. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोथरूडचे स्थानिक आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील या दोन्ही नेत्यांचा विश्वास जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांच्यावरती दिसतो. त्यांना महापौर पद दिल्यानंतर आणि त्यानंतर त्यांना प्रदेश कार्यकारिणी सुद्धा घेण्यात आली आणि आता लोकसभेवर त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं भाजपच्या शहराच्या राजकारणात मुरलीधर मोहोळ हे वरिष्ठांच्या विश्वासाचे नेते आहेत असं मानलं जातं. त्यामुळं पक्ष संघटना त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहू शकते. अशा वेळेस त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल असं सध्याचं चित्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुरलीधर मोहोळ हे मुळशी जो तालुका आहे पुण्यातला तिथून ते येतात आणि ते कुस्तीगीर असल्यामुळं एक तरुणांमध्ये, एक युवा चेहऱ्यांमध्ये, युवा लोकांमध्ये त्यांचं एक वलय आहे आणि त्या वलयाचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत निश्चितपणे होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर सर्वसमावेशक आणि RSSचे कार्यकर्ते तसेच निष्ठावान भाजपचे नेते अशी काहीशी प्रतिमा जी आहे ती मुरलीधर मोहोळ यांची आहे. त्यामुळं
भाजपमध्ये माजी आमदार असतील, कार्यकर्ते असतील, नेते असतील किंवा संघटनेत काम करणारे छोटे मोठे कार्यकर्ते असतील, या सगळ्यांचं जे एकमत आहे, या सगळ्यांचा जो पाठिंबा आहे, या सगळ्यांचं जे समर्थन आहे ते मुरलीधर मोहोळ यांना मिळू शकतं. त्यामुळं आगामी लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूने काही प्लस पॉईंट्स आहेत तर काही मायनस पॉईंट सुद्धा आहे. कारण त्यांच्या विरोधात जे व्यक्ती उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर, हे सुद्धा त्यांच्याच तुलनेने चांगला मोठा जनसंपर्क असलेले नेते आहेत, आमदार आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस कसबा पेठमध्ये पोटनिवडणूक झाली त्यावेळेस कसब्यातील प्रश्न पुढे करून रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक लढवली आणि संपूर्ण प्रचारामध्ये कसब्यातले प्रश्नच हे समोर ठेवले. लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणारा व्यक्ती अशी त्यांनी स्वतःची एक इमेज बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश सुद्धा मिळालं. 10,000 मतांनी त्यांचा जो तो विजय झाला होता. लोकांशी थेट संपर्क असणं म्हणजे एका फोनवर कुणालाही उपलब्ध असणं, हे सातत्याने जे रवींद्र धंगेकर हे आपल्या मुलाखतीमधून भाषणांमधून सांगत असतात. आणि पुण्याचा जो आपण जे मगाशी सांगितलं की पुण्याचा जो मध्यमवर्गीय भाग आहे, गंजपेठ असेल, रास्तापेठ असेल, रविवार पेठ असेल, इथून ते नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळं कसबा पेठ विधानसभेचं पोटनिवडणुकीचं आपण जर चित्र बघितलं तर ह्या तिन्ही पेठांमधून रवींद्र धंगेकर यांना मताधिक्य मिळालं. याशिवाय शनिवार पेठ असेल, सदाशिव पेठ असेल, इथून सुद्धा रवींद्र धंगेकर यांना चांगली मतं मिळालेली होती. त्यामुळं भाजपकडून सातत्याने राष्ट्रीय प्रश्नांवरती, राष्ट्रीय मुद्द्यांवरती प्रचार करण्याचे प्रयत्न होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु दुसरीकडे पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा आणि आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा धंगेकर यांनी कसब्यातच आणि अर्थात आता पुण्यातले प्रश्न जे आहेत ते सातत्याने मांडायला सुरुवात केली आहे. ससून रुग्णालयातील ललित पाटील प्रकरण असेल, ड्रग्स प्रकरण असतील किंवा अंमली पदार्थांचा जो विळखा पुण्याला पडतोय आणि त्यातून ज्या कारवाया होत आहेत त्या कारवायांवरून रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी पुण्यातल्याच प्रश्नावर निवडणूक लढणार असल्याचं जे ते स्पष्ट केलं. याशिवाय रवींद्र धंगेकर यांना निवडणुका लढण्याचा मोठा अनुभव आहे. म्हणजे जर ते नगरसेवक पदाच्या निवडणुका लढल्या असतील आणि विधानसभा सुद्धा त्यांनी निवडणूक लढलाय, त्यामुळं या पातळीवरती ते मुरलीधर मोहोळ यांच्याशी एक पाऊल पुढे आहेत. 2009 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेस गिरीश बापट त्यांच्या समोर उमेदवार होते. त्यांनी घाम फोडला होता. म्हणजे जनसामान्यांमध्ये जाऊन निवडणुका लढणे, लोकांच्या प्रश्नावरती समोर जाणे आणि काही विधानसभेच्या, काही नगरसेवक पदाच्या अशा अनेक निवडणुका ज्या आहेत ते धंगेकर यांनी लढवलेल्या आहेत. त्यामुळं हा प्लस पॉईंट त्यांच्यासाठी आहे की निवडणुकीमध्ये कशी रणनीती आखली जावी, शेवटच्या काही दिवसांमध्ये काय करावं, लोकांना आकर्षित करण्यासाठी कुठली प्लॅनिंग असावी, याबाबत रवींद्र धंगेकर हे पुढे असल्याचं आपल्याला दिसून येतं. याशिवाय काँग्रेसमध्ये सातत्याने गटबाजीचा मुद्दा आहे तो सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जे नाना पटोले आहेत त्यांनी सातत्याने रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांची जी बाजू आहे ती घेतलेली आहे. तरी असं असलं तरी सुद्धा पुण्यामध्ये मात्र काँग्रेसची पक्ष संघटना जी आहे ती रवींद्र धंगेकर यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. कारण आबा बागुल जे काँग्रेसचे नेते आहेत, माजी नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला विरोध केलाय, आंदोलन त्यांनी सुरू केलंय. आता पटोलेंची जरी खंबीर साथ असली, पक्षाची जरी खंबीर साथ असली, तर स्थानिक जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा पाठिंबा मात्र रवींद्र धंगेकर यांना दिसून येत नाहीये. आता यावर ते आगामी काळात किती नेत्यांशी कोऑर्डिनेट करतील, किती कार्यकर्त्यांची नेत्यांची नाराजी दूर करतील, यावर सुद्धा त्यांची जी आहे ती यश त्यांचं अवलंबून असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवींद्र धंगेकर हे पुणे शहरामध्ये काँग्रेसचे एकमेव आमदार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे राजकीय ताकद जी आहे ती मर्यादित आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे शहरात भाजपचे 4 आमदार आहेत आणि एक महायुतीचा म्हणजे अजित पवार गटाचा. तर असे 6 पैकी 5 आमदारांची ताकद ही मुरलीधर मोहोळ यांच्या मागे उभी आहे. त्यामुळं इथं रवींद्र धंगेकरांना मर्यादा निर्माण होतात. आपण म्हणजे जर समजा रवींद्र धंगेकर यांना कसब्यातून चांगलं लीड मिळालं तर ते लीड मुरलीधर मोहोळ हे कोथरूडमधून किंवा पर्वतीमधून मोडू शकतात. त्यामुळं रवींद्र धंगेकर यांना संपूर्ण मतदारसंघामध्ये जो पाठिंबा निर्माण करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न आहेत ते सुरू केलेले आहेत. त्यामुळं आता दोन्ही उमेदवारांचा जर आपण विचार केला तर जनसंपर्क आणि लोकांच्या प्रश्नावर धावून जाणे याबाबत दोन्ही सुद्धा उमेदवार जे आहेत ते एकाच पातळीवरती आपल्याला दिसतात. परंतु पक्ष संघटना, आमदार, कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामध्ये सुद्धा दोन्ही नेत्यांच्या समर्थनाची आपल्याला तफावत दिसून येते. तुम्हाला काय वाटतं पुणे लोकसभेच्या निवडणुकीबद्दल? या दोन्ही नेत्यांमधून कोण बाजी मारू शकेल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.